आपल्यासोबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते धर्मराव बाबा आत्राम आहे। खरं तर ज्या पद्धतीनं अजित पवार गटाचे जे नेते आहे कोकाटे यांनी जे वक्तव्य केलं आहे कृषी मंत्री असताना त्यांचे वक्तव्य वादग्रस्त ठरत आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे। बाबा कसं पाहता, ज्येष्ठ नेते आपणही आहात तेही आहे, असे वक्तव्य करताय, सरकारची प्रतिमा नली होती? नाही, थोडाफार बोलत असताना सगळ्यांनी काही मंत्री पदावर गेल्यानंतर थोडा आचारसंहिता पाळणं हा गरजेचा असतो। बोलत असताना आपल्याला पक्षाला सुद्धा नुकसान नाही झालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून सरकारला सुद्धा प्रतिक्रिया येऊ नये, लोकांकडून टीका टिप्पणी होऊ नये, या दृष्टिकोनातून जर मंत्र्यांनी काम केलं तर मला वाटतं एक चांगलं होईल। खरं तर अजितदादांनी काल म्हटलेलं आहे की मी त्यांना दोनदा समजावलं तरी त्यांनी तिसऱ्यांदा गेली, आता त्यांना समोरासमोर भेटूनच समजावून सांगितलं। नाही, असं काय समोर आणि मागे सांगण्यापेक्षा आपण मंत्रिपदावर राहिल्यानंतर कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे हा महत्त्वाचा असतो आणि त्या दृष्टिकोनातून त्या काही आचारसंहिता आहे, आपण काय गोष्टी पाळल्या पाहिजे आणि मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आपल्याला सांगायचा इथपर्यंत हा गोष्ट यायला नको पाहिजे होता आणि त्या दृष्टिकोनातून जेव्हा काही आपण आचारसंहिता असतो ते पाळून मंत्रिपदावर राहिलेल्या माणसांनी काळजीपूर्वक बोललं पाहिजे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आपण सांगता बाबा काळजीपूर्वक बोललं पाहिजे, पण कुठंतरी त्यांचे वक्तव्य वादग्रस्त असल्यामुळे त्यांनी कुठंतरी आता बाजूला झालं पाहिजे असं वाटतंय का? नाही, आता ते निर्णय बाजूला करायचा काय करायचा, मंत्रिमंडळामध्ये काय करायचं ते आमचे नेते जे आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, ते आपले जे मंत्री आहेत आपले जे 10 मंत्री त्यांच्यावर कसं काय आपल्याला करता येईल, काय करता येईल, त्यांना कसं राहायला पाहिजे, आचारसंहिता कसा असला पाहिजे त्या दृष्टिकोनातून ते सांगतील आणि त्या दृष्टीने काय त्यांना कारवाई करायची असेल तर कारवाई करतील। परंतु हा थोडा विचारपूर्वक आपण बोलत असताना लोकांमध्ये ते विचारपूर्वकच बोललं पाहिजे। संवेदनशील खातं आहे, म्हणजे कृषी हे फार संवेदनशील खातं आहे, शेतकऱ्यांशी कसं होतं, अनेकदा शेतकऱ्यांच्या बांधावरही त्यांनी असे वक्तव्य केले, कुठंतरी आता त्यांना बाजूला केलं पाहिजे असं म्हटलं जातं। नाही, बाजूला करायचा अधिकार आमचे नेते अजितदादा पवार करतील, ते उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना काय करायचं ते निर्णय घेतील। परंतु माझ्या व्यक्तिगत मत आहे की आपण हा खाता म्हणजे फार महत्त्वाचा खाता आहे आणि लोकांशी निगडीत असलेलं खातं आहे आणि आपण बोलत असताना थोडा संयमाने बोललं तर मला वाटतं बरं होईल। ज्या पद्धतीत तानाजी सावंतवरही आता आरोप होत आहे घोटाळ्याचा, त्यांच्यावरही नवीन आरोप होऊ लागलेला आहे, कसं पाहता? नाही, ते घोटाळा झाला तर ते सिद्ध झालं तर कारवाई होईलच, आपलं सरकार कारवाई करेल। ज्या पद्धतीने अनेक मंत्र्यांवर अशा पद्धतीचे आरोप होत असताना कुठंतरी खांदेपालट तरी कमीत कमी झालं पाहिजे अशी मागणी होते। नाही, ह्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही, कारण की नाही, मी माझ्या वाटण्यामध्ये काय आहे ते त्याला सगळे इच्छुक असतात, मंत्रिपदावर गेला पाहिजे, मंत्रिमंडळ फेरबदल झाला पाहिजे, खांदेपलट झाला पाहिजे, अशा प्रकारचा मी व्यक्ती नाही। मला इतकंच आहे की मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यायचं, उपमुख्यमंत्री दोघे आहेत त्यांनी निर्णय घ्यायचा आणि त्या दृष्टीने ते जे निर्णय घेतील त्याप्रमाणे खांदेपलट काय करायचं ते करतील, त्यांचं ते अधिकाराचा बाब आहे। काल मुख्यमंत्र्यांची भेटही सुद्धा तटकरे साहेबांनी घेतलेली आहे, कसं पाहता तुम्ही? नाही, चांगलं आहे ना, भेटलं पाहिजे, कारण की काही गोष्टी असतात, कामं होतात, काय आमचे दर मंगळवारी आमच्या बैठका होतात, आम्ही त्यांना सांगतो की काही कामं आमदारांचं होत नाही, अशा प्रकारच्या काही आमदारांच्या तक्रार असतात, ते तक्रारी घेऊन ते भेटले असतील। भेटल्याची चर्चा या अनुषंगाने मला माहीत नाही, आता ते दिल्लीला भेट होत आहे, आता मी आहे नागपूरला, मी काय बोलणार? कसं पाहता तुम्ही, ज्या पद्धतीने ज्येष्ठ नेते आहेत, तुम्ही प्रत्येक मंत्रिमंडळात खरं तर तुम्ही राहिलेलं आहे, अशा पद्धतीनं वक्तव्य करणं एका ज्येष्ठ नेत्याला शोभता का, काय सल्ला द्याल? नाही, पहा, ते मंत्री झाले की सगळे ज्येष्ठच होतात, परंतु आम्ही 5 टर्म निवडून आलेलो आहोत, 8 वेळा निवडणूक लढलो, तर आम्हाला सगळं आहे ते स्वभावावर असतो, माणसावर कसं राहायचं, लोकांमध्ये कसं फिरायचं, काय बोलायचं, त्या दृष्टिकोनातून काळजीपूर्वक मंत्र्यांनी बोललं पाहिजे। नक्कीच कुठेतरी मंत्र्यांनी काळजीपूर्वक बोललं पाहिजे अशा पद्धतीचं जे आहे सल्ला जो आहे तो धर्मराव बाबा आत्राम यांनी दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।